दर्गावरील कारवाई ही केवळ अफवा, पुण्याचे पोलीस आयुक्त अमतेश कुमार यांची माहिती। तर कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करणार, आयुक्तांचा इशारा। महायुतीची दिल्लीत 2.5 तास खलबत। लोकसभेच्या जागा वाटपावर अंतिम चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात। शिवसेनेला 11 ते 12 जागा मिळण्याची शक्यता, तर राष्ट्रवादीला 1 अंकी जागांवर मानावं लागणार समाधान। महाविकास आघाडीची मुंबईत आज महत्त्वाची बैठकीत लोकसभेच्या जागा वाटपावर चर्चा होणार। जिंकणाऱ्या जागा देण्याची वंचितची मागणी। महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित संदर्भात निर्णय होण्याची शक्यता। निवडणूक रोखे प्रकरणी सोमवारी सुनावणी। स्टेट बँकेच्या मुदतवाढीबाबतच्या याचिकेवर होणार फैसला, तर कोर्टाच्या निर्देशाचं पालन न केल्यानं स्टेट बँकेविरोधात अवमान याचिका दाखल। मनसेचा 18वा वर्धापन दिन। नाशिकमधील कार्यक्रमातून राज ठाकरे करणार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दरेगावात साताऱ्यातला दौरा आटपून रत्नागिरीला जाणार। भारताच्या यूपीआय पेमेंट सिस्टीमचा नेपाळमध्ये देखील विस्तार। नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची माहिती। सीटीईटी परीक्षा 7 जुलैला परीक्षेकरता अर्ज नोंदणी सुरू। 2 एप्रिलपर्यंत करता येणार अर्ज। सोन्याच्या दराचा नवा उच्चांक। सोने प्रति तोळा 65,298 रुपयांवर, तर मार्चच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याच्या दरात 2,700 रुपयांची वाढ। 5वी आणि 8वीच्या 2 स्वतंत्र परीक्षा होणार। नियतकालिक मूल्यांकन आणि वार्षिक परीक्षेचा समावेश असणार। राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची माहिती। शिमग्यासाठी कोकण मार्गावरती रेल्वेकडून विशेष गाड्यांची सोय। गर्दी कमी होण्यास मदत होणार, तर रेल्वे गाड्यांचं आरक्षण देखील सुरू। उद्धव ठाकरे मुंबईच्या मैदानात। ठाकरे करणार उत्तर पश्चिम मतदारसंघाचा दौरा। मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याला आजपासून सुरुवात। आज बीडमध्ये सभेचं आयोजन। मुंबई महापालिकेची शहरात विशेष स्वच्छता मोहीम। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित। बारामती एग्रोच्या कन्नड कारखाना जप्तीनंतर आज रोहित पवार साधणार माध्यमांसोबत संवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।